राज्यात निवडणुका आल्या की अनेक विकास कामांना वेग येतो. त्यात राज्यात अनेक महत्त्वाच्या रस्ते महामार्ग प्रकल्पांचं काम सुरू असताना मात्र कोल्हापूर पुणे या महामार्गावर प्रवाशांना अद्यापही निकृष्ट रस्ते वाहतूक कोंडीचा सामना हा करावाच लागतोय. त्यामुळे प्रवाशांना तासनतास यामध्ये अडकून पडावं लागतंय आणि याच संबंधी अनेक नेते मंडळींनी देखील या रस्त्यांची परिस्थिती कधी बदलणार याबाबत विचारणा केली होती, ज्यावर उत्तर देत हिवाळी अधिवेशनात नितीन गडकरी यांनी वर्षभरात हा रस्ता पूर्ण होईल असं ठाम आश्वासन दिलं आहे. चला तर मग याबद्दल सविस्तररित्या जाणून घेऊया. नमस्कार, मी रामेश्वरी. आपलं सगळ्यांचं कट मध्ये खूप स्वागत. निवडणुकांची घोषणा झाली की राज्यात दुसरी कोणती नाही पण रस्त्यांची कामं ही हमखास होताना तुम्हाला दिसतच असतील. आता ही महत्त्वाच्या रस्त्यांसह राज्यातील अंतर्गत रस्त्यांची देखील डागडुजी करण्याचं काम हे प्रशासनामार्फत हाती घेण्यात आलं असून आपण जनतेचा विचार करून किती काम करतो हे दाखवून देण्याचा प्रयत्न नेते मंडळींकडून होत असतो. याशिवाय केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा राज्यात कोट्यावधींच्या प्रकल्पांची कामं हाती घेत काही ठिकाणी महामार्गांची कामं सुरू असल्याची घोषणा हिवाळी अधिवेशनात केली होती. पण राज्यातील अनेक महत्त्वाच्या महामार्गांपैकी एक असणारा महामार्ग म्हणजे कोल्हापूर पुणे महामार्ग, ज्याचं काम गेल्या अनेक दिवसांपासून जैसे थे परिस्थितीमध्ये आहे. परिणामी रखडलेल्या कामामुळे प्रवाशांना सध्या गंभीर अडचणींचा सामना हा करावा लागतोय. कारण रस्त्यांची अवस्था ही अतिशय खराब असून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडलेले आहेत. काही ठिकाणी रस्त्याचे उकिरडे उखडलेले आहेत आणि उड्डाणपुलाचं काम देखील सुरू असल्यामुळे वाहतूक मंदावलेली पाहायला मिळते. यामुळे 5-6 तासात पार पडणारा हा जो प्रवास आहे तो आता तब्बल 8 ते 9 किंबहुना त्याहून जास्त तासांचा झालेला आहे. त्यामुळे रस्त्यावरील ही दुरावस्था प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठीही धोकादायक ठरू लागली आहे. त्यात रस्ते कसेही असो पण टोल वसुली मात्र अचूकपणे सुरू असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी दिसून येते. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत पुणे कोल्हापूर महामार्गाच्या कामाबाबत थेट प्रश्न उपस्थित केला आणि हा मार्ग कधी पूर्ण होईल असा सवाल केंद्र सरकारला विचारला होता. केवळ केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तर दिलं की पुणे कोल्हापूर हा मार्ग राज्य आणि देशासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या मार्गाच्या सुधारणा आणि विस्तारासाठी सुमारे 6,000 कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजेच DPR तयार करण्यात आलाय आणि हा DPR अंतिम टप्प्यात असून लवकरच प्रत्यक्ष काम सुरू होईल. याशिवाय त्यांनी सांगितलं की पुणे ते सातारा हा मार्ग देखील पूर्वी खासगी कंपनीकडे होता, परंतु करार संपुष्टात आल्यामुळे संपूर्ण रस्त्याचा नव्याने अभ्यास केला जातोय. तर पुण्यातील वेस्टर्न बायपासवरील सर्व्हिस लेनची कामं मंत्रालयाच्या निधीतून सुरू आहे आणि पुणे ते सातारा संपूर्ण मार्ग सुधारण्यासाठी 6,000 कोटींचा DPR तयार झाला असून लवकरच त्यावर काम सुरू होईल असं देखील म्हटलं गेलंय. दरम्यान पुणे सातारा हा महामार्ग कसा फायदेशीर ठरेल यापासून ते या मार्गावर कोणतं काम सुरू आहे याबद्दलचा संपूर्ण सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण केलेला आहे, तो देखील आपण नक्की जाऊन बघा. दरम्यान खंबाटकी घाटाजवळ वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मोठे बदल करण्यात येत आहेत. या प्रकल्पात 2 नवीन बोगदे बांधण्यात येत असून त्यापैकी एक बोगदा लवकरच वाहतुकीसाठी खुला होईल, ज्यामुळे पुणे ते सातारा हा प्रवास अधिक सुरक्षित आणि वेगवान होणार आहे. साताऱ्यानंतर कोल्हापूर पर्यंतच्या कामांना देखील आधीच मंजुरी देण्यात आली आहे, मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे कामात विलंब झाल्याचं म्हटलं गेलंय. दरम्यान यंदाच्या वर्षी पावसानं किती थैमान घातलं हे आपण जाणतो. अशातच पुणे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर काम संथ गतीने सुरू असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत आणि आधी झाले सुद्धा. म्हणजे यंदाच्या पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडल्यामुळे रस्त्यांची चाळण झाली होती. उकिरडे रस्ते, उड्डाणपुलाचं काम आणि खडी मोरूम यामुळे सणासुदीच्या दिवसातही पुणे मुंबईकडे निघालेल्या वाहन चालकांना या महामार्गावर 12 ते 13 तास अडकावं लागलं होतं, ज्यामुळे अनेक लोक उपाशीपोटी तासनतास गाडीमध्ये बसून प्रवास करत होते. त्यावेळी अशा परिस्थितीवर हसन मुश्रीफ यांनी देखील जर 31 जानेवारीपर्यंत महामार्ग पूर्ण झाला नाही आणि दर्जेदार झाला नाही तर टोल रद्द करण्याची मागणी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. तसेच सातारा कागल या मार्गावरील सेवा रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करण्याची गरजही अधोरेखित करण्यात आली होती. सध्या खेड शिवापूर, कापूरहोळ आणि नवले पुलाजवळ सुरू असलेल्या 6 पदरी रस्त्याच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत असून विशेषतः रात्रीच्या वेळेस अपघाताचा धोका हा अधिक वाढतो. याची दखल घेत महामार्गावरील दुरुस्ती आणि काँक्रिटीकरणाची कामं हे वेगाने पूर्ण केली जातील असं देखील गडकरी यांनी आश्वासन दिलेलं आहे. दरम्यान पुणे कोल्हापूर महामार्ग केवळ 2 शहरांना जोडणारा रस्ता नाही, तर पश्चिम महाराष्ट्राची आर्थिक, औद्योगिक आणि सामाजिक जीवनवाहिनी म्हणून तो ओळखला जातो. पुणे हे शिक्षण, IT, ऑटोमोबाईल आणि औद्योगिक क्षेत्राचं मोठं केंद्र आहे, तर कोल्हापूर हे व्यापार, साखर उद्योग, वस्त्र उद्योग आणि कृषी आधारित अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचं शहर म्हणून मानलं जातं.
त्यामुळे या दोन शहरांना जोडणारा महामार्ग यावर रोज लाखो नागरिक हे अत्यंत प्रवास करतात आणि त्यावर अवलंबून असतात। या महामार्गामुळे पुणे, सातारा, कराड, कोल्हापूर परिसरातील उद्योगांचा कच्चा माल आणि तयार मालाची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते। साखर कारखाने, दूध व्यवसाय, शेतीमाल आणि MIDC मधील उत्पादन सगळीच या रस्त्यावर अवलंबून असतात। त्यामुळे रस्त्यावर अडचण झाली तर थेट पश्चिम महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला फटका बसतो। पुणे कोल्हापूर महामार्ग हा मुंबई बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाचा देखील महत्त्वाचा भाग आहे। महाराष्ट्रातून कर्नाटक, गोवा आणि दक्षिण भारताकडे जाणारी बहुतेक वाहतूक याच रस्त्याने जाते। बस, ट्रक, खाजगी गाड्या आणि अत्यावश्यक सेवा दिवस रात्र सुरूच असतात। म्हणून राज्यांतर्गत आणि आंतरराज्य प्रवासासाठी देखील हा रस्ता खूपच महत्त्वाचा आहे। याशिवाय नोकरी, शिक्षण यासह इतर कामांसाठी जाणारे नागरिकही याच मार्गावर अवलंबून असतात। तसंच पर्यटनासाठी देखील कोल्हापूरशी अंबाबाई आणि नरसिंहवाडीला जायचं असेल तरीही हाच मुख्य रस्ता आहे। एकूणच हा महामार्ग बंद पडला तर सगळ्यांचाच खोळंबा होतो। त्यामुळे नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले की हा संपूर्ण महामार्ग एका वर्षात पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे, सातारा, कोल्हापूरसह बंगळुरूकडे जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सोपा, सुरक्षित आणि वेगवान होईल। तसेच उद्योग, व्यापार आणि पर्यटन आणि दैनंदिन जीवनाला मोठी चालना मिळेल। यामुळे राज्याच्या आर्थिक विकासालाही मोठा फायदा होईल। पण आता प्रवाशांचा त्रास तर तेव्हाच कमी होईल जेव्हा प्रत्यक्षात या महामार्गाचं काम पूर्ण होईल आणि नागरिकांना दिलासा मिळेल। पण तुम्हाला काय वाटतं? ज्याप्रमाणे याबद्दल अपेक्षा आहेत किंवा ज्याप्रमाणे म्हटलं गेलंय तसा हा महामार्ग वर्षभरात पूर्ण होईल का? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।